नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग आहे। आज आमची चिंगुडी चालल्या हैदराबादला आणि ते सगळं मी कॅमेऱ्यात कॅप्चर करणार आहे। एक तर ब्लॉग तर होणारच आहे, पण दुसरी गोष्ट म्हणजे आठवण म्हणून ही गोष्ट कायमची यूट्यूबमध्ये राहणार आहे। कारण फोनची काहीच गॅरंटी नसते। आयफोन जर तुम्ही घेणार असाल तर अजिबात घेऊ नका 128 GB चा, कारण त्याच्या स्टोरेजनं तर माझं डोकं फिरवून टाकलंय पाक। काही पुढं रेकॉर्ड करत गेलं की लगेच स्टोरेज फुल म्हणते थोड्याशा एवढ्याशा फोटोंमध्ये आणि एवढ्याशा व्हिडिओमध्ये। त्यामुळे जर का तुम्ही घेणार असाल तर 256 GB चा घ्या। आणि माझी चुकी झाल्या, माझे मिस्टर म्हणत होते की 256 GB चा घेऊया, पण मी अतिशहाणी असल्यामुळे मी म्हटलं की नको, बास होतंय, व्हिडिओ पुरतं पाहिजे तर एवढं बास होईल। पण आता त्या गोष्टीचा पश्चाताप व्हायलाय, पण आता काय करू, कमेंट करून सांगा याच्यावरती काय उपाय असला तर। आणि पुढे काय होतंय हे पुढे बघा। तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, आमची चिंगुडी हैदराबादला जाणार आहे। त्यासाठी चिंगुडीची रेस्ट घेऊन झालेली आहे, झोप पूर्ण झालेली आहे बाळाची। बाळ एवढा लांबचा प्रवास करायला मोकळा आहे आता। आणि चिंगुडीची मम्मी इथं करत आहे लस्सी। आता आजच्या व्हिडिओत तुम्हाला लस्सीची रेसिपी बघायला भेटणार आहे। चिंगुडी हसते, आज तू काय करायल्या? तर लस्सी करायसाठी इथं घेतलंय ताक, आणि ताकात टाकत आहे बदाम चिरून, आणि साखर पण त्यात मिक्स केल्या, आणि वेलची पूड पण टाकल्या, आणि त्याच्यानंतर मिक्सरला हे फिरवायचंय सगळं, घर 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 असं फिरवायचं। तर ही लस्सी आम्ही मिक्सरवर फिरवणार होतो, पण लाईट गेल्यामुळे कॅन्सल केलं आणि तसं चालवून मिक्स केलंय। आणि अशी काहीशी दिसत आहे आमची चिंगू। आलीच प्यायला लस्सी, पाहिजे तुला? पिऊन बघा लस्सी कशी झाल्या। छान झाल्या, छान झाल्या, छान। चिंगू आमची एकटक त्याच्या आईकडे बघायला, आजीकडे। मला असं वाटतंय चिंगूला लक्षात आलंय आपण भुर्र चाललोय संध्याकाळी म्हणून, होय ना? आलंय ना का नाही आलं? बोलतो ती चिंगू झाली लशीसाठी लेली। चिंगू कुठे चालली? कवटे मंकाला लस घेण्यासाठी। लस घेऊन येणार आणि संध्याकाळी कुठे जाणार? हैदराबादला। हैदराबादला हाय कर, तिकडे बघ, हाय। लस्सीची रेसिपी झाली, आता मक्याची रेसिपी बघा। मक्का तर सगळ्यांनाच भाजायला येतोय आणि प्रत्येकाच्या आवडीची गोष्ट आहे। खेड्यापाड्यात तर सगळ्यांच्याच आवडीची गोष्ट आहे, माझ्या तर खूपच जास्त आवडीची गोष्ट आहे। हे कॉर्नची मक्का नाही, स्वीट कॉर्न नाही, साधी देशी मक्का आहे। आणि त्याला काय भाजणं अवघड नाही, सगळ्यांना माहितीच आहे, फक्त व्लॉग मध्ये घ्यायचं म्हणून मी घेतलंय। तर आता यांचं जाण्याचं टाइम झालंय म्हणून आवरायचं चालू आहे, स्वयंपाक वगैरे करायचं चालू आहे। आणि आमची चिंगू काय करते तुम्हाला दाखवते। ही बघा चिंगू, चिंगडू इकडं इकडं, माग माग, बरोबर नाही। तर माझी वहिनी खाली चपाती लाटून द्यायला आणि मी किचन कट्ट्यावर बसून भाजायला लागल्या, आणि एका हातात घेतलाय मी मोबाईल, कारण की व्लॉग इज इम्पॉर्टंट। आणि आपल्याकडे काही कोणी व्हिडिओग्राफर किंवा फोटोग्राफर नाही जो की आपला व्लॉग करेल, त्यामुळे मी स्वतःच व्लॉग करत आहे। एकाच दिवशी सगळ्या बचपनच्या गोष्टी कशा काय बरं घडायल्यात खाण्यापिण्याच्या बाबतीत मला काही कळेना। पहिला झालं लस्सी झाली, लहानपणी करायचो आम्ही, आणि त्याच्यानंतर कणीस झालं, मक्का झाली, आणि आता हे कडक चपाती आहे, तूप लावून एकदम खारीसारखी करून मला आवडते चहा बरोबर। लहानपणी आम्ही चहा चपाती, पार्ले बिस्किट आणि चहा, आणि चहा चपाती असं एकाडे खात होतो। आणि मी सासरी गेल्यानंतर कधी नाही खाल्ली, पण माहेरी आल्यावर काय माहिती ऑटोमॅटिक हे सगळं होतं। अशी कडक करायची, एकदम खारीसारखी लागते मस्त। तर या चहा प्यायला।
पॅकिंग वगैरे सगळी करून झाल्या आता. आणि आमच्यात सगळ्यांना माहिती आहे की हैदराबादला चाललेत, फक्त चिंगूला सोडून. चिंगूला काहीच कळत नाही, त्यामुळे त्याला माहितीच नाही की तो एवढ्या लांबचा प्रवास करणार आहे. काय झालो, काय गावाला चाललोय? काय नेमकं हसतय बोलतय. टिंगू किधर चली? टिंगू कुठं चाली? सांग सांग. माझ्या वहिनीचा आणि माझा हा ड्रेस सेम आहे, एकदम डिक्टो. माझ्या एका व्हिडिओत तुम्ही बघितला असेल असा ड्रेस. आणि एक साड्या पण सेम आहेत. आणि आमच्या चिंगूचं आणि माझं काय सेम आहे? चिंगू काय सेम आहे आपलं? ऍक्टिंग. मम्मा म्हणते ऍक्टिंग. मी ऍक्टिंग करते का? आजोबा, चिंगूची आत्तू, पप्पा, मम्मी, चिंगूची आजी सगळीच खूप जास्त रडलेली मगाशी. त्यामुळे मी काय तो व्हिडिओ घेतला नाही, कारण की इमोशनल झालेली सगळी. आणि त्यामुळे मी आत्ता व्हिडिओ घ्यायला लागले. आत्ता आम्ही भिवघाटमध्ये आहे. तर आत्ता आम्ही फायनली पोचलो आहे भिवघाटमध्ये. आता इथनं ट्रॅव्हल्स आहे, किती वाजता? 7:30ला ट्रॅव्हल्स आहे आणि डायरेक्ट ट्रॅव्हल्स भिवघाट ते हैदराबादमध्ये. आणि आमची चिंगू झोपल्या आता तिच्या आजीपाशी. आणि आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका.